रावेर लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार तथा केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे तसेच नामदार प्रतापराव जाधव केंद्रीय आयुष स्वतंत्र प्रभार तथा आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री या दोन नेत्यांच्या भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन मलकापूर शहरातील मराठा मंगल कार्यालयात महायुतीतर्फे 21 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते। कार्यक्रम नियोजित वेळेनुसार सकाळी 10:30 वाजता सुरू होणार होता, परंतु राज्यमंत्री खासदार रक्षाताई खडसे या कार्यक्रमाला दुपारी 1 वाजता उपस्थित झाल्या। त्यांच्या उशिरा येण्यामुळे कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या उपस्थित नागरिकांचा चांगलाच हिरमोड झाला। सर्वसामान्य नागरिकांना कार्यक्रमाला बोलावून नेते मंडळीच उशिराने उपस्थित राहिल्यामुळे नागरिकांमध्ये या नेते मंडळींविषयी तीव्र नाराजी दिसून आली। रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसे यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर तब्बल 100 दिवसानंतर त्या मतदारसंघात दिसून आल्या। त्यावरून मंत्री महोदयांना सर्वसामान्य जनतेच्या समस्यांशी काही घेणे देणे नसल्याचे यावरून दिसून येते। 100 दिवसांनी का होईना पण रक्षाताई मतदारसंघात झाल्यामुळे महायुतीच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी त्यांचा जाहीर सत्कार समारंभाचे आयोजन केले होते। त्याही कार्यक्रमात रक्षाताई उशिराच पोहोचल्या। परिणामी संतप्त झालेल्या नागरिकांनी कार्यक्रमात त्यांचा सत्कार घेण्याऐवजी त्यांना आपल्या विविध समस्या व तक्रारींची निवेदनेच सुरुवातीला देऊन टाकले। मंत्रीपद मिळाल्यापासून 100 दिवसानंतर मतदारसंघात परतलेल्या खासदार पुन्हा आपल्या समस्या ऐकण्यासाठी कधी येतील ही एकच शंका कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाल्याने त्यांनी रक्षाताईंचा सत्काराऐवजी सुरुवातीला आपले निवेदने आणि तक्रारी देऊन त्यांचा सन्मान केल्याने मतदारसंघांमध्ये हा एक चर्चेचा विषय ठरत आहे। एमसीएन न्यूज मराठी करिता अनिल कुमार गोठी, मलकापूर। आणि माझ्यासोबत केंद्रामध्ये मंत्रिमंडळामध्ये काम करणारे आदरणीय प्रतापरावजी जाधव, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले सगळ्यांचे नेते आदरणीय चेडभाऊ संजयजी, आपले जिल्ह्याचे अध्यक्ष संदीप बापू, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले बलदेवराव चोपडे, आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलेले, आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेले सर्व आपले परिसरातले बंधू भगिनी पत्रकार मित्रांनो, सर्वांचे नाव नाही घेतले कारण मला बोलताना दम लागतोय। आणि आजचा जो कार्यक्रम आहे, आज सत्काराचा कार्यक्रम तुम्ही सगळ्या लोकांनी इथे आयोजित केलेला आहे। आणि जेव्हापासून मंत्रीपद मला मिळालं, 2-3 वेळा ठरवलं की मलकापूर आणि नागपुरामध्ये जाऊन आपण दौरा करायचा आणि सगळ्या लोकांचे आभार मानायचे, कारण की आज जे काही मंत्रीपद मिळालेलं आहे ते आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे, आपल्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे असं झालं की काही ना काही कारण येत होतं आणि त्याच्यामुळे ते प्रोग्राम कॅन्सल होते। आणि काल सुद्धा तशीच परिस्थिती आली होती की आजचाही कार्यक्रम कॅन्सल होणार होता, पण शेवटी ठरवलं तर किती काही झालं पण तरी कार्यक्रमाला आपण पोहोचलं पाहिजे। म्हणून काल मी पुण्यात होते आणि कालपासून अचानक ताप वगैरे टेस्ट केलं तर डेंग्यू निघाला, माझ्या मुलीलाही डेंग्यू निघाला, पण रात्री मी रात्रभर प्रवास केला, 1 वाजता संभाजीनगरला पोहोचले आणि तिथे थांबले आणि सकाळी मी आज इथे आले। पण खरोखर मी नेहमी माझ्या भाषणात हे सांगितलं की आज जे काही माझ्याकडे आहे, म्हणजे खासदारकी असेल किंवा मंत्रीपद असेल, हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आहे। कारण तिसऱ्यांदा ही अशी वेळ होती, कारण महाराष्ट्रभराचं आपण सगळीकडे चित्र बघितलं आणि तिकीट मिळण्यापासूनची माझ्यावर तर परिस्थिती आपण सगळ्यांनी बघितलेली आहे, पण तुम्ही लोक सक्षमपणे माझ्या पाठीमागे उभे राहिले आणि जे काही पक्षाच्या माध्यमातून जे काही सर्वे झाले आणि पक्षालाही तिसऱ्यांदा या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागला आणि म्हणून पक्षाने सुद्धा तिसऱ्यांदा माझ्यावर विश्वास दाखवला आणि तुमच्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 3 लाखांनी ही आपली रावेर मतदारसंघाची जागा निवडली। कारण की प्रतापराव जाधव साहेब तर खूप सिनियर आहेत, त्यांची सुद्धा ही 4थी टर्म आहे आणि आज सिनियरिटीच्या अनुषंगाने महायुतीचे आज ते सुद्धा सगळ्यात सिनियर मोस्ट मंत्री झालेले आहेत आणि आज त्यांच्या माध्यमातून सुद्धा बऱ्याचशा गोष्टी मला सुद्धा शिकायला मिळतात
कारण की त्यांचा अनुभव सुद्धा विधानसभेमधला आणि लोकसभेमधला खूप मोठा आहे आणि त्याच्यामुळे जिल्ह्यातलंच आपलं कोणी मंत्री सोबत आहे, आपलं सहकारी आहे, त्याचा अजून जास्त आनंद होतो. प्रयत्न करते की बाबा मलकापूर नांदुरेचा दौरा करायचा आहे, आपल्याला जायचं आहे, गावांना भेटी द्यायचं आहे. तिथे आम्ही सुकेमामा बसलेले, त्यांच्याकडे जायचं, त्यांच्याकडे ठरलं तरी ते कॅन्सल झालं. पण शेवटी कुठे ना कुठे मनाला हे समजावं लागतं की चला आज पक्षाने जबाबदारी दिलेली आहे, मोदी साहेबांनी विश्वास दाखवलेला आहे, तर आपल्याला मतदारसंघाचं नेतृत्व आणि मतदारसंघाचं मंत्रिपदाचं नेतृत्व करायची एक संधी आपल्याला तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मिळालेली आहे. तर देशासाठी काम करण्यामध्ये आपणही कुठे कमी पडायला नको, म्हणून मी पूर्णपणे प्रयत्न करते आहे की जो विश्वास मोदी साहेबांनी माझ्यावर दाखवलेला आहे तो पूर्णपणे या भारत मातेच्या सेवेसाठी आपण तो कुठेही कमी पडता कामा नये. गावांना जसं जमेल तसं भेटी देण्याचा माझा प्रयत्न राहील आणि तुमचे सुद्धा काही कामं असतील तर माझं इथे मुक्ताईनगरला कार्यालय आहे, तिथे सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकतात. तालुक्यावर आपले सगळे लोकप्रतिनिधी आहेत, चेनुभाऊ आहे, बाकीचे आपले सगळे पदाधिकारी आहेत, त्यांचेही सातत्याने काम चालू असतं, तर त्या माध्यमातूनही आपण काम करायचा प्रयत्न करू. जवळपास 45,000च्या जवळपास आपण सगळ्या लोकांनी मला निवडून दिलं या विधानसभेपासून. त्याच पद्धतीने येणाऱ्या विधानसभेमध्ये पण आपल्या महायुतीच्या उमेदवाराला आपल्याला निवडून द्यायचा, कारण की विधानसभा ही आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. लोकसभेला खासदार म्हणून आम्हाला तरी बरेचशा काम करण्यासाठी मर्यादा येतात. मला सुद्धा बरेच वेळा वाईट वाटतं की जेव्हा लोक माझ्याकडे पत्र घेऊन येतात, निवेदन घेऊन येतात की काही क्षेत्ररस्त्यासाठी तुम्ही निधी द्या, आमच्या गावामध्ये हे काम करायसाठी निधी द्या, मला त्यांना सुद्धा सांगताना कसं होतं की आम्हाला बऱ्याचशा कामं करायला मर्यादा आहे, कारण की आमच्याकडे तेवढा निधी नसतो, त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक गावापर्यंत निधी देऊ शकत नाही. माझे सुद्धा प्रयत्न राहतील, आता पक्ष सुद्धा जबाबदारी देईलच आणि लोकसभा म्हणून माझे सुद्धा पूर्ण लक्ष हे आपल्या विधानसभेकडे पण राहील, कारण की आता काही खूप जास्त दिवस राहिलेले नाहीये. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी जर ठरवलं तर नक्कीच मला पूर्णपणे विश्वास आहे की आपली जागा ही जास्तीत जास्त मतांनी, चांगल्या मतांनी आपण निवडून आणू शकतो लागलेला आहे. पण गरज आहे की आपल्यासारख्या सगळ्या लोकांनी, सगळ्या कार्यकर्त्यांनी हे लोकांमध्ये जाऊन ते सांगणं, त्यांना जाणीव करून देणंही तेवढंच अत्यंत गरजेचं आहे. कारण की ह्या सगळ्या योजना जर आपल्याला भविष्यामध्ये अशा सुरूच ठेवायच्या असतील तर परत राज्यामध्ये महायुतीचं सरकार आणणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे.